पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव झालाय। दक्षिण आफ्रिकेने भारतावर 30 धावांनी विजय मिळवलाय। 93 धावांवर भारताचा अख्खा संघ तंबूमध्ये परतल्याचं बघायला मिळालं। भारताच्या 3 फलंदाजांना भोपळा सुद्धा फोडता आला नाही। महत्त्वाची अपडेट क्रीडा विश्वातून आपण बघू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण डोईफोडे सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, गौरी, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना फक्त 3 दिवसात संपला आहे आणि तेही भारताच्या लाजिरवाणा पराभव असा यामध्ये झालेला आहे। ईडन गार्डनच्या स्टेडियमवर 144 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 9 बाद 93 धावाच करता आल्या। कर्णधार शुभमन गिल हा मानेच्या दुखापतीमुळे आदल्या दिवशीच निवृत्त झाला होता। भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 31 धावा केल्या तर सायमन हार्मनने सामन्यात एकूण 8 बळी घेतले। दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावामध्ये 153 धावांवर ऑल आऊट झाली होती। तर शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता। त्यामध्ये त्यांनी पहिल्या डावात 159 धावांवर बाद झाला तर भारताने पहिल्या डावात 189 धावा केल्या होत्या। 2 सामन्याच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी आता ही दक्षिण आफ्रिकेने घेतली आहे। आता दुसरा सामना हा गुवाहाटी येथे होणार आहे। त्यामध्ये भारताला कसोटीमध्ये परतण्यासाठी हा सामना जिंकावाच लागणार आहे। नक्कीच किरण, खरं तर पुढे काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।